कक्षामध्ये आपण पुढील टॉस बॉक्सचा जो कार्यक्रम आहे तो आपण सांभाळायची आशा व्यक्त करतो. धन्यवाद. मॅच थोडा वेळ थांबवायचा, 5 मिनिटं थांबवायचे पंच. हॅलो, लवकर पाठवायचा प्रतिनिधी, कृपया लवकर जायचा आपला प्रतिनिधी. हा, चालू करा मॅच. त्याच पद्धतीने पाबरे गावचे जे खेळाडू आहेत त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी इथे यायचं आहे. पाबरे गाव आपलं एक धडाडीचे कार्यकर्ते त्या पाबरे गावातले आपले समोर मितेश दादा. जामसूत वर्सेस चिंद्रावले चालू असलेला सामना. फलंदाजी करत असताना चिंद्रावले, पंच म्हणून बने सर. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम रुग्णसेवा चषक 2024 पर्व पहिले चालू असलेला सामना चिंद्रावले वर्सेस जामसूत. पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट. त्यानंतर दुसऱ्या चेंडू वरती 2 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती घेऊन आल्या प्रणित. फलंदाजी करत असताना राज आणि सूरज. आणि सुंदर असा चेंडू प्रणित यांचा. तीन चेंडू मध्ये 2 धावा, 1 विकेट. सुंदर अशी गोलंदाजी प्रणित यांची. चौथा चेंडू घेऊन आल्याने सुंदर असा उतुंग असा षटकार राज यांच्या बॅट मधून, सूरज यांच्या बॅट मधून सुंदर असा षटकार. अशा तऱ्हेने संघाच्या धावा संख्या 1-5-8. पहिला षटक प्रणित. स्ट्राइकला सूरज, नॉन स्ट्राइकला राज. त्यांना मारा करतील. सुंदर असा उचललेला चेंडू आणि पाहूया झेल बाद होतात का, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण जामसूत या संघाकडून. हॅलो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ज्या मातेने स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं ती राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊच्या पोटी ज्यांनी जन्म घेतला, उगाच स्वराज्य रयतेचं स्वराज्य उभं केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर लीला ज्यांनी स्वराज्य सांभाळलं ते छत्रपती शंभूराजे यांना विनम्र अभिवादन करतो आणि मैदानाच्या दिशेने वळतो. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. सुरेख चेंडू होता मित्रांनो आणि या चेंडू दरम्यान 1 धाव पळून पूर्ण करतायत. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या ठिकाणी 12 या धावसंख्येवरती. षटक प्रगतीपथावरती होतं. पहिलं षटक संपतंय. या षटकाच्या समाप्तीनंतर मी पुन्हा एकदा डीजेकडे वळतोय. ऐकूया एक सुमधुर संगीत. कमान डीजे. इथे सत्कार होतोय आपले पाबरी गावचे एक धडाडीचे कार्यकर्ते सचिन दादा पाष्टे यांचा.
थँक्यू निलेश. मित्रांनो लेदर क्रिकेट खेळणारा मित्रांनो निलेश या ठिकाणी मित्रांनो गोलंदाजी मार्कवरती येतोय. काय घडते पाहूया. नक्कीच रोहित जाधव डीजे मास्टर आहेत, त्यांच्या माध्यमातून सुरेख गाणी ऐकवली जात आहेत. नक्कीच या स्पर्धेला रंगत येणार यात कोणती शंका नाही. चला निलेश, सुरेख चेंडू हवेत. काय घडते पाहूया. चेंडूवरती जाणं आवश्यक होतं, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पळून पूर्ण केले सुरक्षितरित्या. खात्यामध्ये मित्रांनो एक धाव जोडली जाते, धावफलकावरती एक धाव जोडली जाते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या दरम्यान धावफलकावरती 13 या धावसंख्येवरती. संघर्ष करावा लागणार. संघर्ष कुणी केला होता? संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. कशासाठी केला होता? तर अवघड आहे त्याचं स्वराज्य घडावं याच्यासाठी केला होता. दरम्यान पुढचा चेंडू निलेशाचा. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. सरळ चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा आपल्या रनिंग वरती मित्रांनो येण्यासाठी सज्ज आहे निलेश हुमणे. मित्रांनो जामसूत गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे, लेदर क्रिकेटर आहे निलेश हुमणे. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहणं गरजेचं ठरणार. नक्कीच मित्रांनो काय घडणार काय बिघडणार पाहूया. या ठिकाणी या मैदानातून नारंगीतून थेट आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जोडले जातात, त्यांचं मी एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण करतायत. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 14 या धावसंख्येवरती. काय घडतंय पहा मित्रांनो. संघर्ष दोन्ही संघांना करावा लागणार आहे. जर जिंकायचं असेल तर मेहनत घ्यावी लागणार आहे आणि मेहनतच मित्रांनो आपला पुढे उपयोगात येणार. कारण तुम्हाला जर पुढच्या फेरीत प्रवेश करायचा असेल तर अचूक लाईनवरती गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. दरम्यान सुरेख चेंडू हवे. सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय. गोइंग गॉन. 6 धावांसाठी कमांड दिसे. नक्कीच सुरेख गाणी वाजवली जात आहेत आणि ह्या सामन्या दरम्यान रंगत आणण्याचं काम डीजेवाले सुद्धा करतायत. आपलं मनपूर्वक एकदा अभिनंदन करतो. दरम्यान पुन्हा एकदा वळूया. फुल टॉस प्रकारचा चेंडू. सुरेख समाचार घेतला. सरळ चेंडू लॉंग झाला, बिलॉंग झाला. पॉवरफुल सक्सेसफुल 6 धावांसाठी. दरम्यान पुढचा चेंडू असावा. या ठिकाणी मित्रांनो निलेश याचा सुरेख चेंडू हवे. सरळ चेंडू मित्र समालोचन कक्षाच्या दिशेने येतोय. एक धाव पळून पूर्ण करतायत आणि एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 21 या धावसंख्येवरती. नक्कीच सुरेख गोलंदाजी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच प्रकारे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सतीश दादा इथे आपल्याला संतोष दादा जैताकवार वैद्यकीय चषकाला आपल्याला मदत केली ती म्हणजे माननीय श्री मनोज लक्ष्मण गुरव साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. तर वैद्यकीय मार्फत त्यांचा सत्कार केला जाईल. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला सहकार्य केलात. असंच पुढे नेहमी सहकार्य करत राहा. आपली सेवा अशीच चालू ठेवा. नक्कीच मित्रांनो सुरेख झेल पकडला. या ठिकाणी डगआउट मध्ये जातोय तोच म्हणजे सूरज आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय गॉगर तालुक्यात पोलाड या नावानं प्रसिद्ध असणारा संदीप जातोय मित्रांनो फलंदाजीसाठी. संदीप कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहणं गरजेचं ठरणार आहे. मित्रांनो 2 दिवसाची स्पर्धा आहे. पहिल्या दिवसाचा विचार केला तर मित्रांनो भातगाव संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. पाचेरी सडा मित्रांनो सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. सकाळच्या सत्रापासून मित्रांनो आजच्या दिवसाचा विचार केला तर NBC आबलेली संघ म्हणजे अमित पवार, मकरंद पवार, अमन कदम, राकेश कदम यांचा संघ मित्रांनो सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. आणि या दिवसातील मित्रांनो आजचा हा दुसरा लॉट चालू आहे आणि पाहूया गोलंदाजी मार्कवरती येईल प्रदीप डिंगणकर. प्रदीप गोलंदाजी मार्कवरती असेल. प्रदीप कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहणं गरजेचं ठरणार. आज मित्रांनो जर पाहायला गेला तर अनेक क्रीडा रसिकांची इथं उपस्थिती लाभते. संध्याकाळच्या सत्रात मित्रांनो नक्कीच आपल्याला अंतिम सामन्याच्या दिशेनं जायचं असेल तर त्वरित सामना चालू करावा. नियोजित वेळेत आपली स्पर्धा इथं संपन्न झाली पाहिजे याकडे मित्रांनो लक्ष देणं खूप गरजेचं. प्रदीप डिंगणकर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं सुरेख चेंडू असावा. पंच आपल्याकडे वळतायत कळवतायत. अवांतर चेंडू आपल्या उत्कृष्ट स्टाईल मध्ये कळवतायत. अवांतर चेंडूने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 22 या धावसंख्यावरती. चालू असलेली स्पर्धा आहे संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषकच्या माध्यमातून चालू असलेली स्पर्धा. मित्रांनो नक्कीच काय घडणार पाहूया. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती प्रदीप डिंगणकर. मॅन फ्रॉम द सुरेख चेंडू हवे. चेंडूवरती झेल होतो का? चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र येतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नाही पडणार. सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि सरळ डगआउट मध्ये जातोय तो म्हणजे राज भडवळ
तळकर असावं मला वाटतं. आणि राज बॅक टू दी पॅव्हिलियन डगआउट मध्ये जातोय. आत्ता मात्र डगआउट मध्ये डंका वाजतोय. या ठिकाणी जामसूत संघाचा डीजे कडे वळूया. एक सुमधुर संगीत ऐकूया. जवली जातात. आपले मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन करतो. नक्कीच आपण पुन्हा एकदा चला चला पळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. एक धाव पळून पूर्ण करतील. या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून रोहित दादा जाधव सुमधुर गाणे ऐकवतायत. चला जनावटची संधी असेल का पंच कळवतील बाद. बॅक टू दी पॅव्हिलियन होतोय नक्कीच मित्रांनो. कालच्या दिवसात मित्रांनो जर पंचांचा विचार केला तर सुरेख कामगिरी या ठिकाणी मैदानावरती पंच करतायत. कोणताही विवाद न होता निर्विवादपणे स्पर्धा एक अनमोल क्षणांच्या दिशेने सोनेरी क्षणांच्या दिशेने आजचं सत्र पाहायला गेलं तर अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसातील मित्रांनो आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. 2 दिवसीय स्पर्धा आहे मित्रांनो. संध्याकाळी जर विचार केला तर सुरेख चेंडू होता प्रदीप याचा. इनकट प्रकारचा चेंडू लेग कटर गोलंदाज आहे प्रदीप. परंतु या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण लेग बाईच्या स्वरूपात पंच कळवतात. एक धाव मिळते. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 25. हळूहळू हा संघ एक निर्णायक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय. परंतु काय घडतंय पहा. या ठिकाणी नक्की संघर्ष करावा लागणार आहे. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे मित्रांनो. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी सुरेख चेंडू रिव्हर्सिव्हचा प्रयत्न. चेंडू जातो का सीमा पार. चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडतोय आणि या ठिकाणी चेंडू सीमा पार. अगर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. कम ऑन डीजे. आलाय. चौकाराच्या साह्याने संघ पुढे सरकलेला आहे. संघच पोचतोय या ठिकाणी 29 धावसंख्येवरती. सुरेख चेंडू काय खोदून काढलाय. चेंडू सरळ लॉंग झाला. बिलॉंग झाला. टॉस बॉक्सच्या दिशेने छत्रपतींचा छावा येत आहे. 7 धावा कमांडीचे. धावा पळून पूर्ण करतात. मी म्हणतो की ज्या वेळेस एखाद्या चांगल्या फलंदाजाचा झेल सुटतो त्यावेळेस मित्रांनो तो फलंदाज अजून आत्मविश्वासाने फलंदाजी करण्यास प्रेरित होतो. तदनंतर मात्र तो रंगात येतो, ढंगात येतो आणि उत्तुंग फटकेबाजी करण्यास सुरुवात करतो. पाहायला मिळतंय का झेल कुणाचा सुटला असेल तर ग्वागर तालुक्यात ज्याच्या नावाचा डंका आहे तोच मित्रांनो पोलाड या नावानं प्रसिद्ध असलेला पोलाड संदीप याचा झेल सुटतोय. म्हणजे कुठेतरी महागात पडतो का मित्रांनो. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्ण सेवक चषक 2024. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा. हॅलो किरण चांदिवडे साहेब यांनी मुख्य मंचाजवळ यायचं आहे. किरण चांदिवडे.
या ठिकाणी चालू असले चषक आहे मित्रांनो, संतोषदादा जैतापकर चषक, रुग्णसेवक चषक आणि या ठिकाणी सुद्धा बघा मित्रांनो अनेक प्राणी सुद्धा या चषकाची मजा घेत आहेत. सुरेख चेंडू होता संदीप याचा आणि मित्रांनो एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. एका धावेने संघ पुढे सरकलेला आहे. संदीप म्हणतो की माझ्याकडे स्ट्राईक ठेव, मी नक्कीच मोठी फटकेबाजी करू शकतो, माझा झेल सुटलेला आहे या ठिकाणी आणि मी याचा फायदा घेणं खूप गरजेचं आहे. संदीप सोलकर कशा प्रकारे फलंदाजी करतो पाहणं गरजेचं ठरणार. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी संदीप आणि फलंदाजीसाठी संदीप टू संदीप असा सामना मित्रांनो रंगताना दिसणार. दरम्यान पुढचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. अखोल टप्प्याचा चेंडू होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. मेरिटवरती गोलंदाजी करणं खूप आवश्यक आहे. त्याच प्रकारची गोलंदाजी मित्रांनो या ठिकाणी संदीप याच्या माध्यमातून केली जाते. म्हणजे संदीप उर्फ पोलार्ड याच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, सरळ चेंडू मित्रांनो धाव जातोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे या ठिकाणी संदीप. सुरेख चेंडू हवेत आहे. चेंडू खाली झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक आहे आणि बाद. पहा मित्रांनो डगआउट मध्ये जातोय संदीप सोलकर. बॅक टू द पॅव्हिलियन कमांडीचे. या ठिकाणी मित्रांनो हौसी कला माटलवाडी आणि पिंपर या दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नक्कीच मित्रांनो जर समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आपण पाहिलं तर संजय वाघे तिथून मॅच बघतायत. नक्कीच निराशा झाली होती कालच्या दिवसाचा विचार केला तर. संजय वाघे असतील आणि इतर मित्र असतील आपले मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणून ह्या मॅचचा आनंद घेता, या स्पर्धेचा आनंद घेताय. दरम्यान पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. फलंदाजी मार्कवरती येतोय. बॅटर आहे प्रज्योत पाहूया कशा प्रकारे मित्रांनो फलंदाजी करते. आवश्यकता आहे मोठ्या फटकेबाजीची, परंतु काय घडणार काय बिघडणार या माध्यमातून चालू असले चषक रुग्णसेवक चषक पर्व पहिलं यांच्या माध्यमातून स्पर्धा आणि थेट नारिंगी मैदानात आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे माटलवाडी क्रिकेट संघ. चला पुन्हा एकदा संदीप आणि प्रज्योत. सुरेख चेंडू होता लेग साइडच्या दिशेने तटवते. एक धाव पळून पूर्ण करतील. दुसऱ्या धावीची आवश्यकता आहे का? आहे. मला रन्स काढावीच लागेल आणि रनआउट की संधी मित्रांनो या ठिकाणी उगते. तिसरी धाव घेतायत नाही नको नक्कीच थांबतायत. 2 धावा पळून सुरक्षितरित्या पूर्ण केल्यात. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते. धाव फलकावरती धावा लागतायत 40चा आकडा मित्रांनो धाव फलकावरती आपल्याला दिसतोय. म्हणजे आजच्या दिवसात जर विचार केला तर या सामन्यादरम्यान 40 धावा धाव फलकावरती लागतायत. नक्कीच मित्रांनो या सामन्यामध्ये रंगत येणार यात कोणती शंका नाही. दरम्यान पुन्हा एकदा संदीप टू प्रज्योत. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. एक धाव तर सुरक्षितरित्या पळून पूर्ण करतील. एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. संघ पुढे सरकेल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या 41. या षटकातील अजूनही मित्रांनो एक चेंडू शिल्लक असावा आणि या एका चेंडू जर का मोठा फटका आला तर या सामन्यातील तो मोठा फटका एक मित्रांनो निर्णायक ठरू शकतो. आवश्यकता आहे मोठ्या फटक्याची. काय घडणार काय बिघडणार पाहूया. वार करतोय जामसूत संघ, माफ करा वार करतोय मित्रांनो या ठिकाणी चिंद्रावळे संघ. पण पलटवार कशा प्रकारे केला जाईल पाहणं गरजेचं ठरणार. काय बिघडणार काय घडणार मैदानातून थेट जातो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जोडले जातात. आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा जाऊया बॅक टू मैदानाच्या दिशेनं. सुरेख चेंडू सुरेख गोलंदाजी केली मित्रांनो. पंच आपल्याला कळवतीलच पण एक धाव पळून पुन्हा दुसऱ्या धावीची आवश्यकता आहे का? पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. एक धाव पळून पूर्ण करतायत. या चेंडूवरती 2 धावा पळून पूर्ण करतात. धन्यवाद. या ठिकाणी पहिली इनिंग संपते आणि मित्रांनो 4 षटकात दरम्यान संघाची धावसंख्या आहे 43 जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान आहे. मी इतर थांबणार एक सुमधुर संगीत ऐकूया रोहित जाधव यांच्या माध्यमातून कमांडीचे. शिबिर राबवणारी रक्तदान आरोग्य सेवा शिबिर राबवणारी
जयतापकर दादांची वैद्यकीय टीम लय भारी आमच्या जयतापकर दादांची वैद्यकीय टीम लय भारी लय भारी लय भारी वैद्यकीय टीम लय भारी आमच्या जयतापकर दादांची वैद्यकीय टीम लय भारी हॅलो धन्यवाद मानव सेवा ईश्वर सेवा प्रीत मनात थँक्यू. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी संतोषदादा जैतापकर वैद्य टीम आयोजित. चला त्वरित सामना चालू करा मित्रांनो, अजूनही आपल्याला यापुढील स्पर्धा खेळवण्याची बाकी आहे. हॅलो संतोष निमरे जिथे असतील त्यांनी जरा मंचाशी संपर्क साधायचा आहे. संतोष निमरे. संतोषदादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक थेट नारंगी येथून मित्रांनो आपण पाहतोय याची डोळा स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेदरम्यान रंगत येणार मित्रांनो. सलामीसाठी जातोय प्रदीप आणि विनायक अशी सलामी की जोडी मैदानात आहे. तर गोलंदाजी मार्गावरती कोण येणार पाहूया मित्रांनो. परंतु या ठिकाणी मित्रांनो जरी वैद्यकीय टीमचा विचार केला तर अजूनपर्यंत मित्रांनो मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जवळजवळ 35 लाखापेक्षा जास्त निधी ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला तीच वैद्यकीय टीम म्हणजे संतोषदादा जैतापकर यांची वैद्यकीय टीम मित्रांनो. नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळते. कोणतंही हॉस्पिटल मुंबईमधील कोणतंही हॉस्पिटल असो किंवा गावपटलावरील कोणतंही हॉस्पिटल असो ही वैद्यकीय टीम जर का यांना संपर्क केला या वैद्यकीय टीमला जर आपण संपर्क केला तर या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून मित्रांनो नक्कीच आपल्याला त्यांचं योग्य रीतीने आपल्याला मित्रांनो सहकार्य लाभत असतं. आणि पाहूया कशा प्रकारे सामना होणार. एका बाजूला आहे मित्रांनो जामसूत तर दुसऱ्या बाजूला मित्रांनो चिंचरावळे अशी फाईट होते. पिच वरती. ओके थँक्यू दादा. अमर बोल. चला मैदानाच्या दिशेनं वळू. या वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो राज पडवळकर आणि स्ट्राईकला आहे तो प्रदीप, नॉन स्ट्राईकला आहे तो विनायक. अशी सलामी की जोडी मैदानात आहे मित्रांनो. काय खेळणार काय बिघडणार पाहूया. या सामन्याचा मित्रांनो आपण थेट युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपण केलं. DBN युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपण केलं जात आहे आणि तमाम सर्व जोडलेले क्रीडा रसिक यांचं मी एकदम मनपूर्वक आभार व्यक्त करतो मित्रांनो. चालू असलेली स्पर्धा संतोष जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्णसेवक चषक थेट विरार नारंगी येथून आपण पाहतोय. याची डोळा ही स्पर्धा आपण पाहतोय. दरम्यान NBC अब्दुल संघ सेमीफायनल मध्ये दाखल होते. दरम्यान पुढचा चेंडू असा म्हणजे पहिलं षटक आहे. पंच कळते अवांतर चेंडू आहे, स्पेअर चेंडू आहे. 1 धाव मिळते. संघाचं खातं उघडतंय. संघाचं धाव संख्या 1. नक्कीच राज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं षटक हाताळण्यासाठी राज. स्ट्राईकला आहे प्रदीप, डावखोरा फलंदाज. सुरेख चेंडू होते. झेल किती संधी आहे आणि काय घडतंय पहा. चेंडूवरती झेल सुटतोय. झेल कुणाचा सुटतोय तर डावखुरा फलंदाज प्रदीप याचा. संदीप याच्या हातामधून चेंडू निसटतोय आणि पहा मित्रांनो काय घडतंय. मी मागाशीच म्हटलं होतं की ज्या वेळेस एखाद्या चांगल्या फलंदाजाचा मित्रांनो ज्या वेळेस झेल सुटला जातो त्यावेळेस मित्रांनो तो खेळाडू किंवा फलंदाज रंगात येतो, ढंगात येतो, चौफेर फटकेबाजी करण्यास सुरुवात करतो. चेंडू सुरेख आहे. पंच आपल्याला कळवतील. आणि पहा मित्रांनो प्रामाणिकपणा काय असतो. क्रिकेटमध्ये प्रामाणिकतेवरती हा खेळ मित्रांनो प्रामाणिकपणे खेळ खेळला जातो. आणि सरळ बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू मित्रांनो निसटला. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरला. सुरेख क्षेत्ररक्षण दिसलं. जाऊया डीजीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया.
धन्यवाद रोहित जाधव सर. आपण सुरेख गाणी वाजवत आहे. नक्कीच यापुढे नक्कीच सुरेख सुरेख गाणी सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळणार, यात कोणती शंका नाही. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. काय घडणार पाहूया स्पर्धेदरम्यान. फलंदाजीसाठी येतोय जितेंद्र. चला काय घडणार पाहूया. कभी खुशी कभी गम वाला मुकाबला बीच मैदान में जारी. सूरज तो आप ऊपर आया है लेकिन डूबता सूरज किसके नाम होगा पाहायला मिळणार आजच्या संध्याकाळच्या सत्रात. काय घडतंय पुन्हा एकदा सज्ज. सुरेख चेंडू असावा. सुरेख चेंडू जितेंद्र आहे मित्रांनो या ठिकाणी फलंदाजीसाठी. डगआउट मध्ये मित्रांनो डंका कोणाचा वाजतोय तर चिंद्रावळे संघाचा वाजतोय, कारण एक मोठा फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन झालाय, तोच प्रदीप डिंगनकर आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय जितेंद्र. डॅनी या नावानं प्रसिद्ध असलेला जितेंद्र कशा प्रकारे फलंदाजी. सुरेख चेंडू. सुरेख चेंडू. वा भाई वा, काय चेंडू हाताळलाय. कोणतीही संधी मिळत नाही या ठिकाणी जितेंद्र याला. चेंडू निर्धाव केला जातोय या ठिकाणी. समालोचन कक्षात आमचे मित्र सन्माननीय भूपेंद्र गोंदबरे आहेतच. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण नवीन नवीन काहीतरी ऐकायला मिळणार आपल्याला. पाहूया, टिप्स देतील आम्हाला थोड्या वेळानंतर, परंतु पाहूया चला एकदा मैदानाच्या दिशेनं वळूया. दरम्यान पुढचा चेंडू असेल. सुरेख चेंडू आहे. चेंडू मित्रांनो पुन्हा एकदा तटवतो या ठिकाणी. सीमेच्या दिशेने जातो. एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेने संघ पुढे सरकते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5. चला सामना त्वरित चालू करा. सामन्याला उशीर होणार नाही याची नोंद घ्या मित्र. सुरेख चेंडू आहे. सुरेख चेंडू मित्रांनो पाहिला राज याच्याकडून. षटक संपतय. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त 5. कमान डीजे. नक्कीच पुन्हा एकदा वळू या मैदानाच्या दिशेनं. वैयक्तिक पहिलं संघाच्या दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. गोलंदाजीसाठी मार्कवरती तयार आहे अमोल आणि स्ट्राईकला आहे तो विनायक. नॉन स्ट्राईकला आहे जितेंद्र. दोघांवरती या संघाच्या या सामन्याची दारोमदार असेल. प्रथम फलंदाजी करताना जामसूत संघानं 42 धावसंख्या उभी केली. 43 धावांचं आव्हान आहे. चेंडू पार, सीमा पार, षटकार. कमांड डीजे. मित्रांनो ज्यांनी बैलगाडा शर्यतीला एक नवीन प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला असे सन्माननीय स्वर्गवासी पंढरी शेठ फळके दादा यांचं काही दिवसापूर्वीच निधन झालं मित्रांनो. खरोखरच एक दुःखद घटना घडली. परंतु पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाच्या दिशेने. काय घडणार, काय क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण मित्रांनो. सरळ चेंडू पार झाला चौकारासाठी. हॅलो हॅलो आज या व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष उदय शेट्टी साहेब, तसेच सरचिटणीस मिनल पवार, सरचिटणीस कमलेश पांचाळ आणि नालासोपारा विधानसभा संयोजक अनिल गुप्ता, तसेच सचिव पंकज जिंकले, रजनी तांडेल,
अध्यक्ष आकांक्षा स्तर वसई विरार शहर महानगरपालिका, तसेच भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष शुभांगी सुर्वे या मंचावर आलेले आहेत. तर मी वैद्यकीय टीमच्या वतीने त्यांचा सत्कार करावा असे मी त्यांना विनंती करतो. तुम्ही घ्या. चला सामन्याच्या दिशेनं वळूया. साहेबांचा सत्कार वा भाई वा, सुरेख गोलंदाजी होते, परंतु मित्रांनो सत्कार आमचे उपाध्यक्ष संतोषदादा जैतापकर, टीमचे उपाध्यक्ष वाष्टे साहेब करतील. सरचिटणीस पवार साहेब, नवरत साहेब, तुम्ही सत्कार करायचा आहे. तदनंतर सरचिटणीस पंचाल साहेबांचा सत्कार आमचे झगडे साहेब करतील. अनिल गुप्ता सरांचा सत्कार झगडे साहेब करा. हातात घ्या. कोण राहिला? अनिल गुप्ता सरांचं. चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं वळूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी बॅक टू दी पॅव्हिलियन होतोय. निलेश बॅक टू दी पॅव्हिलियन होतोय. रुपेश त्याची जागा घेण्यासाठी जातोय. निलेश नक्कीच सत्कार. जितेंद्र आणि निलेश अशी जोडी मैदानात असेल, नक्कीच आपल्याला जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागणार आहे मित्रांनो. वाघ जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो, तदनंतर बाहेर पडतो. तोच दरार आणि 30 दहशत घेऊन संघाची धावसंख्या मित्रांनो धावफलकावरती आहे या ठिकाणी 17 म्हणजेच खतरा. आणि या 17 धावेंना मित्रांनो डगआउट मध्ये आलाय तोच रुपेश. बॅक टू दी पॅव्हिलियन झाला, त्याची जागा घेण्यासाठी निलेश. चला सामना चालू करा त्वरित मित्रांनो. अनेक मान्यवर या ठिकाणी मित्रांनो मंचावरती दाखल होत आहेत, या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत. नक्कीच मित्रांनो पाहायला मिळतोय मंचावरून आपल्याला सर्वांचा सत्कार संपन्न होतोय. या ठिकाणी मित्रांनो समालोचन कक्षाच्या माध्यमातून आपण सर्व जोडलेच जातोय. धन्यवाद. भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष मित्रांनो षटकार आलेला आहे आणि नक्कीच सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. 6 धावा मिळाल्या. 6 धावांनी संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोचते मित्रांनो धावफलक 23 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 23. जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ मित्रांनो किरण गोलंदाजी मार्गवरती आहे. किरण सुरेख गोलंदाजी करतोय, परंतु पुढील षटकात कशा वा भाई वा, सरळ उडवला मित्रांनो. चेंडू जातोय टॉस बक्षाची 6 धावांसाठी. पंच उत्कृष्ट शैलीमध्ये 6 धावा कवंडीचे.
थँक्यू. या ठिकाणी मित्रांनो जर क्रिकेटचा विचार केला तर 1983 नंतर भारत विश्वचषक जिंकला आणि तदनंतर मित्रांनो गल्ली ते दिल्लीपर्यंत क्रिकेट 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 या नावाचा बोलबाला पाहायला मिळाला. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळतोय. सर्व सन्माननीय गोलंदाजी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख चेंडू होता, सुरेख हाताळला, चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्थिर राहते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 29 धावसंख्येवरती. म्हणजे साहेब यांचा पण सत्कार करण्याचा राहिला. समस्व नवराज साहेब तुम्ही सत्कार करा त्यांचा. नक्कीच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 30. म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे जामसूत संघाला. चालू असलेलं षटक, तिसरं षटक प्रगतीपथावरती. किरण याच्या माध्यमातून या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजेच 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असावी या सामन्यादरम्यान. 13 धावा, 8 चेंडू, 8 चेंडू 13 धावा. काय घडणार बिघडणार, कोण या सामन्यामध्ये जिंकणार आणि कुणाला पराभव पत्करावा लागणार, कुणाला घरची वाट धरावी लागणार मित्रांनो पाहणं गरजेचं ठरणार. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने गोलंदाजी मार्ग होती किरण. सुरेख चेंडू होता, स्लॉट मध्ये होता, परंतु पहा काय घडतंय या ठिकाणी. रनआउट की संधी आहे आणि बॅक टू दी पॅव्हिलियन. निलेश कमांडीचे सुरेख गाणी वाजवली जात आहेत. आता हिंदी जरा वाजवली खूप बरं होईल. सात समुंदर, अजून असतील डॉन, अशी गाणी वाजवा. नक्कीच. चला पुन्हा एकदा सामग्री कक्षाच्या दिशेतून सरळ मैदानाच्या दिशेने वळूया. पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मारू. सुरेख चेंडू, चेंडू हवे, छेल ट्रिपते का पहा आणि चेंडू पास सीमा पार. अगर मिलेंगे रंग 4 तो बेड़ा होगा पार. शाम की चाय और बड़े लोगों की राय लेना बहुत जरूरी है. एक बार चलते हैं मैदान की तरफ. धावसंख्या होते या ठिकाणी धावफलकावरती 34. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता मित्रांनो. चला त्वरित सामना चालू करा. पंचांना सुद्धा विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल मित्रांनो, आपली स्पर्धा नियोजित वेळेत संपन्न झाली पाहिजे. पाहूया मित्रांनो, जर विचार केला कालच्या सत्रात जर विचार केला तर मित्रांनो भातगाव संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. चला सामन्याच्या दिशेने वळूया. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. विकास जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. विकास गोलंदाजी मार्क करते. एक स्ट्राईकला आहे तो संदीप असणार. नक्कीच चेंडू मित्रांनो सुरेख. 5 चेंडू 10 धावा, 10 धावा आणि 5 चेंडू असं समी. गणिती सूत्र काय सांगते पहा मित्रांनो. 5 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच मित्रांनो काय घडणार पहा मित्रांनो. मगाशीच म्हटलं होतं जर का या सामन्या दरम्यान नक्कीच कशा प्रकारे गोलंदाजी होईल पाहणं गरजेचं ठरणार. दरम्यान पुढचा चेंडू असेल विकास याचा. सुरेख चेंडू 1 धाव पळून पूर्ण करतील. जितेंद्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार यात कोणती शंका नाही. आणि 1 धाव पळून पूर्ण केले. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. म्हणजेच या ठिकाणी जिंकण्या म्हणजे अजूनही 9 धावांची आवश्यकता. सुरेख चेंडू समालोचन कक्षाला मित्रांनो भिडणारा हा चेंडू. सरळ चेंडू पार झाला या ठिकाणी. मिळांच्या डोक्यावर चेंडू
धन्यवाद, थँक्यू दादा. सुरेख गाणी वाजवली जातात. दरम्यान पुढचा चेंडू असेल विकास याचा. या ठिकाणी फक्त 3 धावांची आवश्यकता असावी. सुरेख चेंडू, चेंडू हवे त्या झलकी संधी, चेंडू जातोय पार पार पार. षटकार. कमॉन डीजे. जामशेद संघ विजय ठरला. नक्कीच या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जाईल.